पहिली महत्त्वाची बातमी, नाशिकचा कॅप्टन खरात यानं महिलांवर अत्याचार केल्याचे तब्बल 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। एसआयटी प्रमुख सातपुतेंच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। खरातच्या घरात घेतलेल्या झडतीमध्ये 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड सापडली आहे। पिस्तूल, जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र देखील सापडली आहेत। अनेक मंडळी भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी सदर व्यक्तीकडे जात होते, परंतु त्यांच्याशी निगडीत काही आक्षेपार्ह गोष्टी ह्या ठिकाणी समोर आलेल्या आहे। त्यामुळे चौकशी सुरू झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चौकशी अंतिम टप्प्यात आल्यानंतर किंवा चौकशी पूर्ण आटोपल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। नाही, निश्चितपणे त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही असं नाही। जे कोणी याच्याशी संबंधित आहे त्यांच्यावर सर्वांवरती कायद्याप्रमाणे कारवाई होईल। तर भोंदूगिरी करणाऱ्या खरातच्या जाळ्यामध्ये महिला नेमक्या कशा फसल्या हा प्रश्न विचारला जातो। त्याचा गोरखधंदा कसा चालायचा याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आपल्या अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांवर, खास करून महिलांवर खरात आपल्या बोलण्यानं प्रभाव टाकायचा। भविष्य सांगण्यासाठी, पद टिकवण्यासाठी, वरचं पद मिळवण्यासाठीचे फंडे खरात लोकांना सांगायचा आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर कोप होईल अशी भीती घालायचा। त्याच्या बोलण्याचा प्रभाव असा होता की महिला संमोहित होऊन जात। याचाच फायदा घेऊन तो महिलांवर अत्याचार करायचा। तर अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। चाकणकरांचे आणखी काही व्हिडिओ समोर आले। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातच्या हातून केक खाताना दिसतात। महिलांना पोथी पुराणाऐवजी संविधान हातात घ्या सांगणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबाचे पाय धुतल्याचे व्हिडिओ देखील या अगोदर आपण सर्वांना दाखवले होते। रुपाली चाकणकरांचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु। मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी, म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे, रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे। तर नाशिकच्या भोंदूबाबा अत्याचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची 2 दिवसामध्ये बैठक होणार आहे। प्रत्येक वेळी आरोप झाले की नेत्याचा राजीनामा घ्यायचा का असा सूर काही वरिष्ठ नेत्यांचा असल्याची माहिती मिळते आहे। नेत्यांच्या बैठकीमध्ये चाकणकरांचं मत जाणून घेणार असल्याची माहिती मिळते आहे। प्रकरणामध्ये चाकणकरांचा सहभाग होता का हे तपासलं जाईल, त्यानंतरच योग्य तो निर्णय होईल अशी माहिती मिळते आहे। तर अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातील विविध नेत्यांकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। खरातवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तसंच यामध्ये राजकीय नेत्यांचं नाव असेल त्यांच्यावर राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना सवाल केला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये, चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जुळलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी हे क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारा आमचा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्याच नेत्या त्या आहेत आणि त्यांनी त्या बाबांची पाद्यपूजा करावी, पाय धुवावेत
आणि नंतर त्यांचं भाषण पण व्हायरल झालंय. आणि त्यामुळं जिजाऊ सावित्रीचा वारसा आपण एकीकडे भाषणात सांगताना जर अशा भोंदूबाबासोबत कर्मकांड करत असू, त्याचे पाय धुत असू, मला असं वाटते हे निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनी याबाबत मला विश्वास आहे की त्या योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान संपदा मुंडे प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा अजित पवारांनी मागितला होता, मात्र त्यावेळी सुनील तटकरेंनी राजीनामा थांबवला असा दावा रुपाली ढोमरे पाटील यांनी केलाय. पदावर बसून रॅकेट चालवलं जातं, महिलांवर बलात्कार करण्यासाठी भोंदू बाबाला मदत दिली जाते, खोट्या महिला उभ्या केल्या जातात, व्हिडिओ केले जातात, ब्लॅकमेलिंग केले जातं, अनेक पुरावे आहेत आणि हे यातले काही पुरावे माननीय अजितदादांना देण्यात आले होते. संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये अजितदादांनी त्यांच्याकडं राजीनामा मागितला होता. त्यावेळी सुनील तटकरे साहेब जे आमचे प्रांत अध्यक्ष आहेत त्यांनी तो राजीनामा थांबवला. आता तो राजीनामा झाला असता तर हे प्रकरण घडलं असतं का? या 58 व्हिडिओमध्ये कुठले नेते मंडळी आहेत ते काढणारच आहे. त्याच्यामध्ये जर सापडले तर हे सगळेच सहआरोपी होतात. तर खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप होत आहेत. रुपाली चाकणकरांचा एक जुना व्हिडिओ अंजली दमानी यांनी समोर आणलाय. त्यामध्ये चाकणकरांनी कॅप्टन खरातची तुलना पंढरपूरच्या पांडुरंगासोबत केल्याचं दिसतं. रुपाली चाकणकर यांचा जुना व्हिडिओ दाखवत दमानी यांनी टीका केली आहे. आषाढी एकादशी नुकतीच झाली. सर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची क्षणभर आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. या बोलूच कशा शकल्या? पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग. आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरवून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला. तर अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर टार्गेटवर आल्या आहेत. चाकणकरांविरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरेंनी आघाडी उघडली आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर गंभीर आरोप करताना मोठे गौप्यस्फोट केलेत. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोप पीडितेनं केला असल्याचं अंधारेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका कापून घेतली असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. चाकणकरांनी राजीनामा द्यावा, त्यांची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे. हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला
मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आत्ता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत. पुढच्या बातमीकडे बोलूया. अतिशय महत्त्वाची बातमी. माझ्या पक्षामधील कुणीही दोषी असेल तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. मात्र मुद्दा हा महिलांचा आणि त्यांच्या सुरक्षेचा आहे. पाठीशी घालू नये फडणवीसांनी चाकणकरांना, असं सुषमा अंधारेंनी म्हटलं. तर अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी SIT प्रमुखांची भेट घेतली आहे. अशोक खरातच्या महिला अत्याचार प्रकरणाचा तपास SITकडे देण्यात आलाय. या प्रकरणी त्यांनी भेट घेऊन निवेदन दिलंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून SIT प्रमुख तेजस्विनी सातपुत यांना निवेदन देण्यात आलंय. भोंदू अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे SIT प्रमुखांची भेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. आणि आता या अनुषंगाने नेमकी काय तपासाला दिशा मिळते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण यामध्ये अनेक अंधश्रद्धेशी संबंधित अँगल्स सध्या समोर येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा जादूटोणा असेल किंवा अनामिका कापून घेण्याचे होणारे आरोप असतील आणि महिलांवर होणारे अत्याचार, या अनुषंगानं सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील सक्रिय झालेली आहे. आणि या समितीच्या सदस्यांनी SIT प्रमुखांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन देखील दिलेलं आहे. भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्या विरोधात आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आता जे प्रकरण झालं त्या संदर्भात आम्ही SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांना भेटलो आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा व निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलंय, याची सखोल अशी चौकशी व्हावी आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तयार आहेत. याच्या व्यतिरिक्त या भोंदू बाबाच्या विरोधात अधिक कडक कारवाई कशी करता येईल या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.